सकाळी झोपेतून उठण्याची अजिबात इच्छा होत नाही आणि जरी उठलं तरी पूर्ण दिवस हा अगदी इतका आळशी वाटतो. असं तुमच्यासोबतही होतंय का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये अशी आपण काही आसने बघणार आहोत जी आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या बेडवरतीच करू शकू आणि पूर्ण दिवसभर अगदी फ्रेश फील करू. चला तर मग माझ्यासोबत आता योगाभ्यासाला सुरुवात करा. नंबर 1 म्हणजे आपल्याला झोपेतून उठल्यानंतर उठून बसायचे आणि नेक मुवमेंटला पहिले सुरुवात करायची. कारण आपण रात्रभर म्हणजे 7 तास असेल 8 तास असेल आपण झोपलेलो असतो. आपलं पूर्ण शरीर हे रेस्ट पोझिशन मध्ये असतं आणि त्यानंतर जेव्हा आपण सकाळी एखाद्या कामाला लागतो तेव्हा जर आपण एखादी वस्तू घेण्यासाठी जर खाली वाकलो तर आपल्याला कमरेमध्ये चमक भरते, लचक भरते. मग याला जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण सगळ्या बॉडीला ऍक्टिव्हेट करून आणि तिला एनर्जी प्रोव्हाइड करायची. त्यानंतर मग आपल्याला अतिशय फ्रेश वाटेल. चला तर मग नंबर 1 आपल्याला करायचे नेक मुवमेंट. त्यासाठी पहिले आपल्याला हनुवटी छातीकडे घेऊन यायची. भरपूर असा श्वास घेत मानेला मागे घेऊन जायचंय. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा श्वास सोडून देत अलगद पुढे यायचं. श्वास घ्यायचाय, सोडून द्यायचंय आणि यामध्ये श्वासाला भरपूर असं लक्ष द्या. जितकं जास्त श्वासाचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये राहील तितकं जास्त एनर्जी तुम्हाला फील होईल. 5 आपल्याला 10 रिपिटेशन्स करायचे. 6 श्वास घेत आपल्याला मान मागे न्यायची. 8 9 10 मान सेंटरला घेतली. यानंतर आपण कान जो आहे तो आपल्या शोल्डरला टच केला उजवीकडे आणि डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 श्वास घेत आणि सोडत करायचे. 8 9 10 मान सेंटरला घेऊन यायची. हनुवटी छातीकडे घेऊन यायची. लेफ्ट टू राईट गोल मानेला फिरवायचं. 1 2 3 4 5 6 अपोजिट साइड उजवीकडून डावीकडे आता मान फिरवा. 1 2 3 4 5 6 ओके. अलगद मान सेंटरला घ्यायची. त्यानंतर आपल्या बॉडीला पूर्ण एनर्जी प्रोव्हाइड व्हावी यासाठी आपल्याला क्लॅपिंग्स करायचे. आपले हात जे आपण जशा आरतीला टाळ्या वाजवतो तशा वाजवायच्या नाही. पूर्ण हातांचे जे ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत ते एकमेकावरती प्रेस झाले पाहिजे अशा आपल्याला टाळ्या वाजवायच्या. क्लॅप्स करा माझ्या बरोबर. 10-10 चे आपण 3 सेट करणार आहोत. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके. असं सेंटरला होत आपल्याला थोडं आता ट्विस्टिंग करायचं. या बाजूला यायचे. हा जो भाग याला पूर्ण टर्न करून घेतला आणि या बाजूला आल्यानंतर आपल्याला 10-10 चे पुन्हा काउंट करायचंय. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके. पुन्हा यायचं सेंटरला. आता लेफ्ट साइडला जायचं, टर्न करायचं. पुन्हा स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके. सेंटरला या. तुम्ही टाळ्या वाजवल्यानंतर किती छान एनर्जी तुम्हाला पूर्ण बॉडी मध्ये फील होते ते तुम्ही एक्सपिरियन्स करूनच जाणू शकताय. त्यानंतर आता करायचे शोल्डर रोटेशन. दोन्ही हात खाली घ्यायचे. फक्त श्वास घे. शोल्डरला वरती उचलायचं. पुन्हा शोल्डरला खाली. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 अपोजिट साइड. आता शोल्डर मागून पुढे. 1 2 3 4 5 ओके. अलगद रिलॅक्स व्हायचे.
पण हे करताना आपण जरी सकाळी उठलेलो असतो, आपल्याला थोडंसं लेझी वाटत असलं तरी आपल्याला ताठ बसायचंय. यानंतर करायचे ट्विस्टिंग. श्वास घ्यायचा, श्वास सोडून देत राईट साईडला आणि लेफ्ट साईडला स्वतःला बेंड करायचे. करा स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करूयात. सेंटरला यायचे. नेक्स्ट आपल्याला करायचे हँड्स मुवमेंट. दोन्ही हात घ्यायचे, एल्बो मध्ये बेंड करून घ्यायचे, हातांची मूठ बंद करायची. श्वासाबरोबर हातांना पुढे मागे अगदी करायचे. 10 काउंटचा सेट करूया. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत आता एल्बो बेंड करायचे, हात पूर्ण वरती घेऊन जायचे. 1 श्वासाला पूर्ण एनर्जीने शरीरात घ्यायचं. 2 घ्या श्वास. 3 4 भरपूर श्वास घ्यायचा आहे. 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करायचं. कुणी हात घ्यायचे, छातीजवळ ठेवायचे आणि टर्न करायचे उजवीकडे आणि डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर दोन्ही हात घ्यायचे, एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घेत आपल्या शरीराच्या पुढे घ्यायचे. पुन्हा ह्या हातांना उजवीकडे आणि तसंच डावीकडे ट्विस्टिंग करत घेऊन जायचं. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स करूयात. हात खाली घे. यानंतर आपण बघूयात की असे कोणते ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहे जे आपण सकाळी उठल्यानंतर बेडवरतीच करू शकतो. त्यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे फास्ट ब्रीदिंग, म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. आपण सकाळी उठल्यानंतर लगेचच करू शकतो. ते तुम्हाला लॉट्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करेल आणि तुमचा दिवस पूर्ण अगदी छान करेल. चला तर मग सुरुवातीला फास्ट ब्रीदिंग करूयात आणि त्यानंतर आपण भस्त्रिका प्राणायाम. अगदी ताठ बसलोय, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून बसलोय. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. पहिले श्वास घ्यायचाय, हळुवारपणे श्वास सोडून द्या. पुन्हा श्वास घ्या, सोडून द्या. पहिले आता आपण फास्ट ब्रीदिंगला सुरुवात करूया. श्वास घेतोय, रिलॅक्स करायचंय. पूर्ण शरीरामध्ये आपल्याला एनर्जी फील होते. श्वासाला, शरीराला नॉर्मल करून घ्या. मेंदू पर्यंत जे काही सेन्सेशन गेले त्यालाही अगदी नॉर्मल करून घ्या. मस्तिष्कालाही शांत करून घ्या. यानंतर आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम हा करताना दोन्ही हात शोल्डरच्या लाईन मध्ये ठेवायचे असतात आणि श्वास घेत हात हे डोक्याच्या वरती घेऊन जायचे आणि श्वास सोडून देत हातांना खाली आणायचं. हा भस्त्रिका प्राणायाम करण्याचा विधी. पण असे जे काही व्यक्ती आहेत ज्यांना हात वरती घेऊन जाता येत नाही, ज्यांचे शोल्डर स्टीफ असतात, त्यांच्यासाठी म्हणून हे वेगळे असं भस्त्रिकेचे व्हेरिएशन आपण करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात जे त्या हातांची ध्यान मुद्रा करून ठेवायचेत. हात एल्बो मध्ये बेंडच ठेवायचे. श्वास घे, शोल्डरला वरती उचलायचे, श्वास सोडून दे, शोल्डर पुन्हा खाली घ्यायचे. श्वासाकडे लक्ष द्यायचे. 10 काउंटचा आपण सेट करून घेऊया. चला, डोळे बंद करा, ताठ बसा, श्वास घ्या, सोडून द्या, सुरू करा.
पूर्ण शरीरामध्ये भरपूर अशी एनर्जी आपल्याला आल्यासारखी जाणवते. हळूहळू श्वासाला नॉर्मल करून घ्यायचं. संत श्वसन करायचे. मोठा श्वास घ्यायचा. 3 अंकांपर्यंत आपल्याला श्वासाला होल्ड करायचे आणि मग हळूवारपणे श्वास आपल्याला सोडून द्यायचा आहे. डीप ब्रिदिंगचे 5 आपण सायकल करून घेऊयात. दीर्घ श्वास घेत आपल्याला पोट फुगवायचे. श्वास सोडून देत पुन्हा पोट आतमध्ये घ्यायचे. श्वास घ्या, होल्ड करा. 1 2 3. रिलॅक्स करा. घ्या श्वास. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. घ्या श्वास. सोडून द्या. घ्या श्वास. सोडून द्या. रिलॅक्स करायचे आणि शांत स्वतःला करून घ्यायचे. त्यानंतर दोन्ही हातांचं घर्षण करायचे. दोन्ही हाताचे तळवे पूर्ण एकमेकावरती घासायचे. दोन्ही आपल्या हातांना आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती, डोक्यावरती, मस्तिष्कावरती सगळ्यांना आपल्याला हातांना फिरवून घ्यायचे आणि हळूवारपणे मग आपण अलगद डोळे उघडायचे आणि आपल्या पूर्ण दिवसाची एनर्जेटिक सुरुवात करायची. अशी तुम्हाला ही जी एनर्जी फील करून देणारी व्हिडिओ ही जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच छान योगिक टेक्निक्स आणि छान छान आसन बघण्यासाठी आपल्या योगा विथ राजूला नक्की फॉलो करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी टॉपिक घेऊन. तोपर्यंत हेल्दी राहा, आनंदी राहा.